नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये. आज आपण मसूर डाळ आणि टोमॅटोचा अतिशय पौष्टिक आणि अगदी झटपट बनणारा एक नाश्ता बनवणार आहोत, जो मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल. अतिशय पौष्टिक आहे. त्यासाठी 1 वाटी मसूर डाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती. मसूर डाळला भिजायला वेळ लागत नाही. आता ज्यावेळेस मसूर डाळ भिजायला घातली त्याच वेळेस 2 मिरच्यासुद्धा मी भिजायला घातल्या होत्या. याच्याने रंग खूप छान येतो आणि चवही मस्त येते. सोबत 2 टोमॅटो मी इथं घेतलेले आहेत. आता जर तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या नसतील तर मिरची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता जी भिजवलेली मसूर डाळ आहे ती मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे पूर्ण. टोमॅटो पण कापून घेतलेला आहे. त्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्सरला लागेल तसं थोडं-थोडं पाणी टाकून हे बघा अशा प्रकारचं बॅटर आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे. आता हे बॅटर तुम्ही बघू शकताय मस्त तयार झालेलं आहे आणि एकदम बारीक मिरचीसहित छान असं वाटलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे रवा. तर क्रिस्पीपणासाठी यामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकणार आहे. त्याच्याने आपण जो मसूर डाळ आणि टोमॅटोचा डोसा बनवणार आहोत तो अगदी क्रिस्पी आणि छान बनून येतो आणि तव्याला चिकटतही नाही. आता रवा टाकल्यानंतर मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, जेणेकरून आपलं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव होईल. तर एक अर्धी वाटी पाणी मी इथं टाकलेलं आहे. बघत पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकू नका. हा जो डोसा आहे बनवायला खूप सोपा आहे आणि आता याला झाकण ठेवून एक 10 मिनटं साईडला ठेवूया. 10 मिनटानंतर रवा मस्त फुललेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता याचे डोसे बनवायला घेऊया. डोसा बनवण्यासाठी इकडे तवा गरम करून घेतला. त्या तव्यावर मी आपलं जे बॅटर आहे ते छान असं पसरवून घेणार आहे. शक्य तितकं पातळ किंवा जाड तुम्ही तुमच्या आवडीनुसार पसरवू शकता. आता याच पिठाचे तुम्ही उत्तप्पेसुद्धा बनवू शकता. खूप मस्त लागतात ते पण. तर साईडनी थोडंसं तेल आपल्याला इथं सोडून घ्यायचं आहे आणि या डोस्याला लो टू मिडियम गॅसवर मस्त असं वरच्या साईडनं पूर्णपर्यंत सुकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो आपण यामध्ये टाकले त्यामुळे अगदी चटपटीत हा डोसा लागतो आणि मिरची, मीठही आहे त्यामुळे दुसऱ्या कुठल्या चटणीचीही गरज नाही. अगदी तव्याचा सहज निघतो हा डोसा, तुम्ही पाहू शकताय. आणि आता याला आपण पलटून दुसऱ्या बाजूनही मस्त असं भाजून घेऊया. दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर बघा किती छान क्रिस्पी आपला हा डोसा झालेला आहे. सेम पद्धतीने आपण दुसरा पण डोसा करून घेऊया. तवा चांगला गरम झाला की त्यावर मिश्रण टाकून आपण त्यालाही पसरवून घेऊया आणि छान असं डोसा जो आहे तो बनवून घेऊया. तर दोन्ही डोसे आपले इथं तयार झालेले आहेत. सोबत मी दही तडका दिलेला आहे. याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करणार आहे. डोसा जो आहे तो छान असा या दही तडकासोबत तुम्ही नक्की एन्जॉय करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.